जन्म अंधारात ज्याला शाळेत बसलाला जागा नव्हती, ज्याला पाणी पिण्याचा हक्क नव्हता, पण त्याने हार मानली नाही, कारण त्याला माहित होतं ज्ञान म्हणजे शक्ती आहे आणि त्या ज्ञानाच्या जोरावर आपण त्यांच्यावर विजय मिळवू शकतो. आणि ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्या माणसाला समाजाने नाकारलं, त्याने संपूर्ण देशासाठी देशवासियांची प्रेम आहे ते दाखवलं. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, ज्याला आपण भारताचंच नाही, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ज्याला आपण भारतातच नाही तर संविधान म्हणतो, ते फक्त एक पुस्तक नाही, तो प्रत्येक भारतीयांचा अधिकार आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता हे फक्त शब्द नाही तर त्या क्रांती आहेत. पण आज काय चाललंय या देशात? एकीकडे शाळा बंद होत आहे, तर एकीकडे युवक बेरोजगार आहेत. तुम्ही विचार करा, जे युवक बेरोजगार आहेत त्यांच्या भविष्यात येणारे अपत्य आहे, मुलं आहेत, त्यांच्या शिक्षणावर गदा येईल. शाळा बंद झाली तर येणार आहेत की नाही? तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये करून सांगा. दुसरीकडे पाहिलं तर भ्रष्टाचार खूप वाढला आहे आणि सामान्य माणूस झगडते. तोच देश आहे का ज्यासाठी बाबासाहेबांनी आपला अख्खं आयुष्य दिलं? संविधान वाचलं जातं पण ते अंमलात आणलं जात नाही. संविधान वाचलं जातं पण ते अंमलात आणलं जात नाही, पाळलं जात नाही. मग आपल्या हा भेदभाव का दिसतो की दोन प्रकारची आपण शिक्षण व्यवस्था जर पाहिली तर 1ली ते 5वी पर्यंत सुद्धा एकसारखी शिक्षण व्यवस्था नाही. इंग्रजांच्या भाषेत ओझं डोक्यावर घेऊन चाललेली ही शिक्षण व्यवस्था आहे. यामध्ये खरंच समता आहे का? यामध्ये खरंच बंधुता आहे का? यावरही आज विचार करण्याची गरज आहे. शिक्षणाचा अधिकार देताना असं यासाठी नव्हता दिला. त्यांच्याकडं पैसा असन त्यांना वेगळं शिक्षण व गरिबांना वेगळं शिक्षण. जर शिक्षणाचा अधिकार तुम्ही दिलाय, बाबासाहेबांनी दिला आहे, तर आता ते अंमलबजावणी करणारे जे लोक आहेत, जिम्मेदाऱ्या आहेत, त्यांनी आज बाबासाहेबांच्या जयंतीला तेवढं तरी निर्धार करावा की आम्ही सगळ्यांना समान शिक्षण देऊ, भेटन सर्वांना समान संधी भेटन, या प्रकारे काम करू. पण मित्रांनो, तसं होणार नाही. प्रत्येकाला गरिमा फोडून जगण्याचा अधिकार आहे. आणि जर जीवन जगायचं आहे तर चांगला रोजगार असणं आवश्यक आहे. अन आज आपल्याला बेरोजगाराची संख्या वाढतच जाताना दिसत आहे. एक बाप आपल्या मुलाला शिकवू शकत नाही आणि नोकरीसाठी इकडे तिकडे भटकतो आहे. एक विद्यार्थी स्वप्न पाहतो, पण सिस्टम पुढे त्याला बार तोडावं लागतं. 100 जागांसाठी 10 लाख लोक फॉर्म भरायला यायला लागले आहे. एवढ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. खरं सांगू का, समस्या यामध्ये नाही, यामध्ये सरकारची नाही, समस्या शांततेची आहे. आपण प्रश्नाचा विचार करत नाही, आपण आवाज उठवत नाही. संविधानाने आपल्याला तो आवाज उठवण्याचा अधिकार दिला आहे. जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आहे, पण आपण तसं करतच नाही. बाबासाहेबांनी आपल्याला सगळं काही दिलं आणि ते देऊन निघून गेले, पण ते सांभाळण्याची जिम्मेदारी आपली होती. ती पण
आपण सांभाळू शकलो नाही. आपल्या सगळ्यांना एकत्रित यावं लागन. आपल्या सगळ्यांना एकत्रित यावं लागन. त्यामुळे बाबासाहेब म्हणायचे, एज्युकेशन, एड्युकेट अँड ऑर्गनाइज. शिका, प्रश्न विचारा आणि एकत्रित या. मित्रांनो, तोच सांगण्यासाठी आज मी आलो आहे. आपल्याला संघटित व्हावं लागेल. आपल्याला एकत्रित यावं लागेल आणि यासाठी लढावं लागेल. नाहीतर सामान्य माणसाला शिक्षणापासून वंचित केलं तर समानता समाजामध्ये राहणार नाही. समाजामध्ये समानता जर राहिली नाही तर बाबासाहेबांचं स्वप्न धुळेला मिळेल. त्यामुळे बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त एकच संदेश आहे. आवाज उठवा. आपल्या हक्काच्या जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवा. आपली भाषा वाचवा आणि बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकारांचं रक्षण करण्यासाठी स्वतः बोलायला शिका. त्याशिवाय काहीच बदल होणार नाही. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.